धोकादायक चंद्रग्रहण 3 मार्च 2026. चुकूनही 5 कामे करू नका, नाहीतर अनर्थ घडेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्त्रियांनो आणि पुरुषांनी ही 5 कामे चंद्रग्रहणाच्या दिवशी करू नयेत. भक्तांनो, यावर्षीचे चंद्रग्रहण अत्यंत श्रेष्ठ आणि शुभ आहे. त्याचबरोबर संवेदनशील योग घेऊन येत आहे. विशेष असे काही खगोलीय योग तयार होत आहेत, ज्यांचा आपल्या भाग्यावर आणि मनोवृत्तीवर खोल परिणाम होईल. 3 मार्च 2026 रोजी होणारे हे चंद्रग्रहण अत्यंत विशेष आहे. त्या दिवशी शिवयोग, धनयोग, नक्षत्रयोग, अमृतसिद्धी योग आणि महालक्ष्मी योग निर्माण होत आहे. चंद्रग्रहण आणि हे चंद्रग्रहण अधिक खास आहे, कारण ते पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे ब्लड मून स्वरूपात असतात आणि हे भारतात दिसणार आहे. वैज्ञानिक सांगतात की जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते, तेव्हा सूर्याच्या लाल किरणे पृथ्वीच्या वातावरणातून वाहून चंद्रावर पडतात. त्यामुळे चंद्र पूर्णपणे लाल दिसतो. मित्रांनो, कल्पना करा, रात्रीच्या काळोख्या आकाशात तेजस्वी लाल चंद्र. हे दृश्य आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अत्यंत अद्भुत आणि दुर्मिळ असेल. या दिवशी फाल्गुन पौर्णिमा ही आहे. आपल्या हिंदू धर्मानुसार या पौर्णिमेला माता लक्ष्मी पृथ्वीवर प्रवास करण्यासाठी येतात आणि आपल्या भक्तांवर कृपा करतात. या दिवशी होलिका दहन होईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी होळीचा पवित्र सण साजरा केला जाईल. वेदपुराणानुसार अशी होळी आणि चंद्रग्रहणाचा योग तब्बल 152 वर्षांनंतर आला आहे. या दिवशी केलेली पूजा, साधना आणि क्रिया कधीही व्यर्थ जात नाही. मित्रांनो, या दिवशी काही उपाय करून आपण आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, अडचणी, समस्या यापासून मुक्त होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला या पवित्र चंद्रग्रहणाच्या दिवशी काही कामे करण्यास कठोर मनाई केली आहे. कोणतेही स्त्री किंवा पुरुष जर अज्ञानाने किंवा माहितीशिवाय या 5 कामांपैकी यांनी काही केले तर चंद्रदेव आणि ग्रहांच्या नकारात्मक दशामुळे त्या व्यक्तीला आयुष्यभर निराशा सहन करावी लागू शकते. म्हणूनच मित्रांनो, आपण हा व्हिडिओ सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. आपल्या हिंदू धर्मात चंद्रग्रहणाला मोठे महत्त्व दिले जाते. हा दिवस आत्मशुद्धी, संयम आणि साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ग्रहणाच्या प्रभावात केलेली साधना, कर्म अनेक पटीने फळ देते, तर निष्काळजीपणा मोठा दंड देऊ शकतो. स्कंद पुराण आणि ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा काळ देवशक्तींवर परिणाम करतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी चंद्रावर राहूची छाया पडते आणि केतूचीही छाया पडते, ज्यामुळे नकारात्मक प्रभाव निर्माण होतो. जर कोणीही या दिवशी निश्चितता कामे केली तर शुभतत्व त्याच्या दारातून परत जाऊ शकते. विशेषतः गृहिणी आणि घरातील ज्येष्ठांनी याची काळजी घ्यावी, अन्यथा घरात भीषण दारिद्र्यता येऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार 3 मार्चला लागणारे हे महाचंद्रग्रहण 152 वर्षांनंतर आले आहे. कारण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून ते ब्लड मून स्वरूपात आहे. या काळात चंद्र रक्तासारखा लाल दिसेल आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव उच्च स्तरावर असेल. त्यामुळे हा व्हिडिओ हलक्यात घेऊ नका. यावेळी अनेक वर्षांनंतर असा दुर्मिळ संयोग तयार झाला आहे. या पवित्र चंद्रग्रहणाच्या दिवशी विशेष ग्रहयोग तयार होत आहेत. त्यामुळे धनप्राप्ती योगही आहे. या दिवशी एक साधा उपाय करून आपण या योगाचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे आर्थिक समस्यांपासून आपल्या जीवनातील आपण मुक्त होऊ शकतो. तसेच या दिवशी जर हे उपाय केले तर 101% तुम्हाला लाभ मिळू शकतो आणि या 5 चुका टाळल्याने 7 जन्माचे कठीणातील कठीण काळ दूर जाऊ शकतो. या दिवशी अशी एक वस्तू आहे जी कोणी खाईल त्याच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य होऊ शकते. भक्तांनो, सर्वप्रथम जाणून घेऊया की चंद्रग्रहण भारतात किती वाजता सुरू होईल आणि कधी संपेल आणि याचा सूतक काळ किती असेल आणि भारतातील कोणकोणत्या राज्यात ते दिसेल.
भक्तांनो, हे चंद्रग्रहण एक पूर्ण चंद्रग्रहण असेल, जे भारतातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात दिसेल, ज्याला ब्लड मून असे म्हटले जाते. ते दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 समाप्त होईल. याचा सूतक काळ 9 तास आधी म्हणजे सकाळी 6:20 सुरू होईल. भारतामध्ये हे मुख्यत्वे ईशान्येकडील राज्यांमध्ये जसे की आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि पश्चिम बंगाल येथे स्पष्टपणे दिसेल. तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई आणि जयपूर यासारख्या इतर भागात हे सायंकाळच्या सुमारास सूर्यास्ताच्या आसपास असे स्वरूपात दिसेल. हे ब्लड मून असेल. पूर्व आणि उत्तर भारतात विशेषतः कोलकाता येथे यांचे उत्तम दर्शन होईल. याशिवाय दिल्ली, मुंबई, जयपूर, लखनौ, पटना, बेंगळूर, चेन्नई आणि कोलकाता येथे हे ग्रहण दिसेल. खगोलशास्त्रानुसार हे पूर्ण चंद्रग्रहण असून याला ब्लड मून म्हटले जाते. म्हणजे ब्लड मून म्हणजे त्यावेळी चंद्र पूर्णपणे लाल रंगात दिसतो आणि हे ग्रहण भारतात दिसत असल्यामुळे याचा सूतक काळही मान्य असेल आणि सर्व नियम लागू होतील. मित्रांनो, हा सर्वांना आपण विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता आपण जाणून घेऊन येऊया की चंद्रग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका करू नयेत, कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. तर सर्वप्रथम चंद्रग्रहणाचा सूतक काळ सकाळी 5:06 सुरू होईल. त्यानंतर जर तुमच्या घरात गर्भवती महिला असेल तर तिने चुकूनही घराबाहेर जाऊ नये. गर्भवती महिला असेल तर दुपारी 3:20 चंद्रग्रहण सुरू होईल. त्यानंतर घरातील गर्भवती महिलेने विशेष लक्ष द्यावे की चंद्राची किरणे तिच्या गर्भावर पडू नयेत, अन्यथा या चंद्रग्रहणाचा दुष्परिणाम गर्भातील बाळावर होऊ शकतो. जर तुम्ही या महिला असाल तर चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही तेलाने मॉलिश करू नका. डोक्यावरही तेल लावू नका, अन्यथा तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती कमजोर होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला नवग्रहांची पीडा सहन करावी लागू शकते. दुसरे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी चुकूनही तुळशीला पाणी अर्पण करू नका आणि तुळशीला स्पर्शही करू नका, अन्यथा तुम्हाला विविध दोषांचा सामना करावा लागू शकतो, जसे की शनिदोष, मंगळदोष, राहुदोष इत्यादी. नवग्रहांची पीडा सुरू होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियाने याची विशेष काळजी घ्यावी. चंद्रग्रहणाच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये. सूतक काळ जसा सुरू होईल तसे पैसे देणे घेणे टाळावे. सूतक काळ सुरू झाल्यानंतर कोणत्याही आर्थिक व्यवहार करू नये, अन्यथा त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. चंद्रग्रहण लागल्यानंतर पती पत्नीने एकमेकांपासून अंतर ठेवावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे. चंद्रग्रहण सुरू झाल्यानंतर पती पत्नीने भांडण करू नये. जर तुम्ही या दिवशी वाद घातला तर तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा वास होऊ शकतो. पती पत्नीने या दिवशी वाद घालू नये. तुमच्या घरात सकारात्मक शक्तींचा वास राहील. देवी देवता तुमचे घर कायमचे सोडून जाऊ शकतील. घरातील बरकत नष्ट होईल. संपूर्ण वर्षभर तुम्हाला गरिबीचा आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही तामसिक अन्न जसे मांस, मासे, अंडी यांचे सेवन करू नका. जर तुम्ही नशायुक्त पदार्थांचे सेवन करत असाल तर 3 मार्चच्या संपूर्ण दिवशी अशा वस्तूंना हातही लावू नका, अन्यथा या चंद्रग्रहणाचा परिणाम तुमच्या जीवनावर असा होईल की त्यानंतर तुम्ही आयुष्यात जे काही निर्णय घ्याल त्यातून तुम्हाला नुकसान होईल. अनेक लोक मंगळवारी केस कापतात. तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या या चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही केस कापू नका, नखे हे कापू नका.
चंद्रग्रहणाच्या दिवशी असे केल्याने व्यक्तीवर कर्जाचे ओझे वाढते. या दिवशी चुकूनही घराच्या मुख्य दरवाजावर चप्पल ठेवू नका. तसेच घरातील झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे चंद्रप्रकाश त्यावर चुकूनही पडणार नाही. शास्त्रामध्ये आणि वेद पुराणांमध्ये लिहिले आहे की जो व्यक्ती चंद्रग्रहणाच्या दिवशी मुख्य दरवाजावर चप्पल ठेवतो त्याच्या घरात नकारात्मक शक्तींचा वास होतो, बरकत पूर्णपणे नष्ट होते. झाडू स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते, म्हणून वेद पुराणांमध्ये सांगितले आहे की चंद्रग्रहणाच्या दिवशी चंद्रप्रकाश घरातील झाडूवर पडू देऊ नये. ग्रहण काळात हा उपाय केल्यास तुमच्या जीवनात धन, धान्य, वैभवाचे दरवाजे उघडतील. उपाय पहिला. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. त्यातील पहिला उपाय आहे, घरात जर तुम्हाला वाटत असेल की चंद्रग्रहणानंतर तुमच्या घरात धनप्राप्ती वाढावी आणि येणाऱ्या पैशात वाढ व्हावी, तर हा सोपा उपाय नक्कीच करा. चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी एक पितळीची वाटी घ्या. त्यानंतर त्यामध्ये गंगाजल भरा आणि त्यात 1 रुपयाचं नाणे टाका. त्यानंतर चंद्रग्रहण 3:20 सुरू होण्यापूर्वी ही वाटी घराच्या छतावर अशा ठिकाणी ठेवा जिथे चंद्रप्रकाश थोडासा पडेल. पुढील दिवशी जिथे तुम्ही 4 मार्चच्या सकाळी स्नान करून ती वाटी खाली ठेवली आणि त्या वाटीमध्ये गंगाजल ठेवले, ते नाणे तुमच्या कपाटात किंवा तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे कपाटात ठेवता तिथे ठेवा. फक्त हा उपाय पैसे ठेवतात तिथे ठेवा. फक्त हा उपाय या चंद्रग्रहणाच्या दिवशी करा, कारण या दिवशी फाल्गुन पौर्णिमा आहे आणि असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करते. हा उपाय केल्यानंतर ते नाणे माता लक्ष्मीचा आशीर्वाद बनते आणि घरात धन आकर्षित होते. त्यामुळे घरातील धनवाढ होते. पुढचा उपाय पहा. राहू केतूच्या दुष्प्रभावावर व्यक्ती जर एखाद्याची राहू केतूची दशा खराब असेल तर त्याला आयुष्यात अनेक अपयशांचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुमची राहूचे दशा चांगली नाही, तर चंद्रग्रहण संपल्यानंतर स्नान करा. घराजवळ पिंपळाचे झाडं असल्यास त्या झाडाजवळ जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि 2 लवंगा त्या तिळाच्या तेलामध्ये टाका आणि त्या लवंगाचे डोक्यावरून पायापर्यंत 8 वेळा उतारा करा आणि त्या जळत्या दिव्यात टाका. लवंग राहू केतू यांचे दोष नष्ट करतो. हा उपाय केल्यास संपूर्ण वर्षभर राहू केतूचा दुष्परिणाम याचा सामना करावा लागणार नाही. शास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या दिवशी उतारा केलेल्या लवंगा जळत्या दिव्यात टाकल्यास राहू केतूची दशा सुधारते. त्यामुळे त्या व्यक्तीने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतात. हा उपाय करायला विसरू नका. आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा. चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी किंवा 1 दिवस आधी 1 कुलूप आणि चावी खरेदी करा. ग्रहण सुरू होण्यापूर्वी ते घराच्या छतावर ठेवा आणि पुढील दिवशी 4 मार्चला ते कुलूप चावी एखाद्या मंदिरात पुजाऱ्याला दान करा. हा साधा उपाय तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडेल आणि तुम्हाला नवीन संधी उपलब्ध करून देईल. दुसरा उपाय, दुर्भाग्यापासून मुक्ती मिळेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर शनिदोष, मंगळदोष आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे, तर चंद्रग्रहण सुरू होताच 1 मूठ काळी मिरी घ्या. ती डोक्यापासून पायापर्यंत 8 वेळा फिरवा आणि नंतर ती मातीच्या भांड्यात ठेवून जाळून टाका. असे केल्याने सर्व दोष नष्ट होतात आणि तुम्हाला हलकेपणा जाणवेल. तिसरा उपाय असा आहे, घरातील धनवृद्धीसाठी हा उपाय आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला वाटत असेल की घरामध्ये पैशाची कमतरता भासू नये किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी पूजा घरात लाल कपड्यात 1 मुठी धने ठेवून त्याची छोटीशी पोटली बनवा. त्यासोबतच तुपाचा दिवा लावा. नंतर ती पोटली हातात घेऊन माता लक्ष्मीचा बीजमंत्र म्हणा. आता माता लक्ष्मीचा बीजमंत्र ओम महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचा 11 वेळा जप करा. यानंतर ती पोटली आपल्या कपाटात ठेवा.
तिजोरीत ठेवा, सुरक्षित ठेवा. ती पोटली तुमच्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद बनेल आणि तुमच्या घरात धनवर्षा होईल. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरावर कोणतीही आपत्ती येऊ नये, तर चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी आपल्या घराच्या अंगणात मुख्य दरवाजासमोर एक दिवा लावा. त्यामध्ये तिळाचे तेल भरा आणि त्यात 2 लवंगा टाकून तो प्रज्वलित करा. चंद्रग्रहण समाप्त होईल जसे जसे तसा तो दिवा एखाद्या पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली नेऊन ठेवा. हा उपाय तुमच्या संपूर्ण कुटुंबाला ग्रहण दोषापासून वाचवेल आणि घरातील सर्व सदस्यांना सकारात्मक ऊर्जेचा आशीर्वाद देईल. तुमच्या घरात जर एखादा व्यक्ती बराच काळ आजारी असेल तर चंद्रग्रहण सुरू झाल्यानंतर 1 मूठ काळी लवंग घ्या आणि त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत 8 वेळा उतारा करा. त्यानंतर त्या लवंगा लाल कपाटात आणि लाल कपड्यात बांधून ठेवा आणि तुमच्या कपाटात ठेवा. पुढील दिवशी म्हणजे 4 मार्चला ती पोटली एखाद्या मंदिरात बसलेल्या बाहेरच्या व्यक्तीला किंवा एखाद्या भिक्षुकाला दान करा. असे केल्याने घरातील आजारी व्यक्तीवरील नकारात्मक ऊर्जा किंवा समस्या त्या लवंगासोबत निघून जाते. हा उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतः पाहाल की आजारी व्यक्ती हळूहळू कशी बरी होते. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हे जे सांगितले आहेत मी उपाय, तर ते अवश्य करावेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.